येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी काय मुलांना बघा माझ्याकडून काय सूचना आहेत बघा, लक्षात घ्या. तर एक काय अनुभव शेअर करतो विद्यार्थ्यांचे की ज्या लोकांना तसा अनुभव कदाचित आला नसेल पण कसा येऊ शकतो, किंवा तुम्ही जे मनात योजता, तुम्ही जे मनात तुमच्या चालू असतं ते सगळंच खरं असतं असं कसं नाही. किंवा जे लोक आतापर्यंत पूर्वपरीक्षा कधीच पास झालेली नाहीत, तर अशा लोकांना त्याबद्दल एक अनभिज्ञता, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ते आकलनच, म्हणजे माहीतच नसतं ते. त्यामुळे ते गृहीतक काय डोक्यात ठेवतात आणि त्याचा परिणाम काय होतो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, किंवा दक्षता काय काय घ्यायला पाहिजे ते. तर लक्षात घ्या, तुम्ही आता एक स्वाभाविक आहे की आता 1 तारखेपासून किमान आतापर्यंत सोडलेलं नसेल तरी ह्या टेस्ट सोडवायला पाहिजेत, लक्षात घ्या. मग त्या टेस्टमध्ये आता मी जात नाही, बाजारातल्या किंवा तुमच्या आयोगाचे पेपर्स आधी सोडवायलाच पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या की आता सध्या सुरुवातीला थोडे आयोगाचे पेपर्स, 4-5 पेपर्स, नंतर बाजारातले पेपर्स आणि नंतर मग आयोगाचे पेपर्स, असं करायला पाहिजे एक्झामला जात असताना. पण आता त्या पेपर्समध्ये येणारा जो स्कोर असतो त्यावर किती डिपेंड राहायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता मी त्या सूचना थेट करत नाही, पण 1-2 विद्यार्थ्यांचे तुम्हाला मी अनुभव सांगतो. तर आता बघा, पहिली केस की असा म्हणजे आता एक विद्यार्थी, आता सध्या तो शिक्षक आहे विद्यार्थी, PSIच्या 4-5 इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होत्या पण ते काय झालं नाही, पण ते TET म्हणून आता शिक्षक म्हणून आहे नगर जिल्ह्यामध्ये. तर आता गंमत सांगा, त्याची गंमत सांगू तुम्हाला. तर तो कायमच आयोगाची कंबाईन परीक्षा, पूर्व परीक्षा पास व्हायचा, पण त्याला ज्या वेळेला टेस्ट सिरीजला बोलवलं आणि बाजारातल्या कोणत्या पण टेस्ट त्याला सोडवायला दिल्या तर त्याचा स्कोर कधीही 50च्या वर जात नव्हता. 42, 43, कधी कधी तर मी ते स्कोर 38, 40 असा पण बघितलेला आहे त्या कॅन्डिडेटचा. आणि जास्त न बोलणारा विद्यार्थी, नम्र विद्यार्थी. आणि मी ते विचारलं असं का बरं प्रकार होतोय, ते सर म्हणला काय माहित नाही, पण मी कायम बाजारातल्या टेस्ट सिरीज सोडवतो, आयोगाच्या पण टेस्ट सोडवतो, पण मला आयोगाच्या परीक्षेत कधीच 55 पेक्षा कमी मार्क येत नाहीत आणि 48-50 पेक्षा जास्त मार्क हे बाजारातल्या टेस्टला येतच नाहीत. त्यामुळे मला काय 38-40 पडली तरी काही भीती नाही वाटत. आणि लक्षात घ्या, मी काय अशा बोलण्यावर थोडाच विश्वास ठेवीन, तर ते मी प्रत्यक्षात त्या कॅन्डिडेटचं मी बघितलेलं आहे. प्री शक्यतो कधीच राहिलेली नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. लक्षात म्हणजे विश्वास ठेवायचा का नाही हे तुम्ही ठरवू शकता. आता दुसरी केस तुम्हाला सांगतो, अतिशय चांगलं, एकच नाही, हे एकच उदाहरण नाही, तर असं मी 2-3 मुलांबद्दल मी सांगू शकतो. म्हणजे आता हे काय एखाद्या एक्झाम मध्ये झालं म्हणून काय ते नियम नाही, म्हणजे लक्षात घ्या. सांगतो तुम्हाला, तर आयोगाचा पेपर सोडवले तरी मार्क येत आहेत, म्हणजे एक्झाम पूर्वी, आणि थेट आयोगाचा पेपर म्हणजे बाजारातले ज्यावेळी टेस्ट पेपर सोडवतो त्यावेळेला सुद्धा स्कोर येतोय, म्हणजे 60+, 65, 69, 70. आणि आयोगाचा पेपर सोडवला म्हणजे एक्झामच्या अगोदर तरी पण तिथं तशाच टाईपचा स्कोर येतोय. पण आयोगाच्या पेपरला गेलं तर तिथं मात्र स्कोर 55, अबोव्ह 55 येत नाही. 52, 54 वगैरे असं येतोय, पण अबोव्ह 55 येत नाही. मॅथ्स रिजनिंग चांगलं आहे, आकलन चांगलं आहे आणि अभ्यास पण चांगला आहे, पण हा काही जणांच्या बाबतीत किस्सा होऊन बसतो. मग तुम्ही म्हणाल की मग हे होतं कशामुळं, तर लक्षात घ्या की विद्यार्थ्यानं ज्याला म्हणतो ना इंट्रोस्पेक्शन, किंवा त्यानं अंतर्मनात डोकावून बघायला पाहिजे त्यावेळची सिच्युएशन काय. आता पहिली केस ज्या विद्यार्थ्याची मी सांगितलं तो अनुभवी कॅन्डिडेट होता, आणि आता जो मी सांगतोय हे आता उदाहरण 1-2 कॅन्डिडेट आहेत, पण ह्यांचा इकडचा अनुभव 1-2 वर्षांचा आहे. तर हे त्यांचं कशामुळं घडत असेल बघा, की सुरुवात कुठून ज्यावेळेला अभ्यासाची चालू केली होती ती त्यावेळेला प्रॉपर मार्गदर्शनाखाली नसण्याची शक्यता दाट आहे, विस्कळीतपणा असण्याची दाट शक्यता आहे. आणि ज्या वेळेला बाजारातल्या टेस्ट पेपरना स्कोर येतो तर एकाच अकॅडमीच्या टेस्ट सोडवल्या तर त्यांचा एक ज्याला आपण म्हणतो ना फॉर्मॅट किंवा उत्तर कोणता शकतं हा तो आलेला असतो. ही एक केस आहे. जरी मल्टिपल अकॅडमीच्या टेस्ट सोडवल्यात आणि तिथं जर स्कोर चांगला असला तर मग तिथं प्रॉब्लेम काय आहे की टेस्टचा माहोल आणि आयोगाच्या पेपरला एकदम गेल्यानंतर घेतलं जाणार टेन्शन हा शकतो. आता पहिल्या कॅन्डिडेटच्या बाबतीत बघा ते टेन्शन तसं येत नव्हतं, म्हणजे मनातली धारणाच होती की मला आयोगाला पेपरला चांगली मार्क मिळतात. आणि हितधारणा काय आहे सेकंड केसमध्ये की भीती खाल्लेली. आणि एकदा का तुमचं असं झालं ना, एकदा स्कोर बाजारल्या टेस्टला चांगला आला आणि आयोगाच्या टेस्टला जरा स्कोर कमी आला डायरेक्ट आयोगाच्या पेपरला थेट रिअल टाइम मध्ये, तर त्या माणसावर दडपण एक प्रकारचं तयार होऊ शकतं आणि ते एका अटेम्प्ट पुरतं मर्यादित राहत नाही.
ते मग एक दुष्टचक्र तयार होतं. त्यापासून सावध असा. ते पहिल्या केसच्या उदाहरणाचा तो अनुभव घ्या आणि असं सांगा की एक बाबा होऊ शकतं असं, तर मी एक नव्याने ट्राय करीन आणि मग ते जे हर्डल आहे किंवा जे एक तुमच्या भोवती वेष्टन तयार झाले ते मी तोडून टाकेन, म्हणजे जाळं पाश काय म्हणा ते तोडून टाकेन. त्यामुळं तुमचा स्कोर जास्त आला तरी हुरळून जाण्यात काही अर्थ नाही बाजारातल्या टेस्टला, आणि तुमचा कमी आला तरी पण नावमेल होऊन चालणार नाही. पण तो टाइम टेस्टेड तो कॅन्डिडेट होता, म्हणजे लक्षात घ्या त्यानं ते 1-2 एक्झामला दाखवून दिलं होतं की मी अबो 55 जातोच आयोगाच्या पेपरला. बट ते तुम्ही पहिल्याच वेळेला तुम्हाला आत्ता स्कोर कमी येत असतील तर चुका तुम्ही कमी करत 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 निहून पुढे जायला पाहिजे. आयडियल कंडिशन काय असू शकते बघा, तशी पण कॅन्डिडेट आहेत भरपूर आहेत की आयोगाच्या टेस्टला तर आयोगाचे पेपर सोडवले तरी स्कोर येतोय आणि बाजारातले पेपर सोडवले तरी पण तसा कमी स्कोर येत नाही, अबो 55 जातोय. ते शुअर शॉट पास होण्याची शक्यता असते. पण आता इथं बघा मी हे बोलत असताना सगळं एक मी ऍज्युम केलेलं आहे की ऑन दी स्पॉट तिथं पेपर ज्यावेळेस चालू होतो 11 वाजता तिथं त्या विद्यार्थ्यानं ताण घेतलेला नाही किंवा तो वेळेच्या पाठीमागं नाही. समजा पहिला एक 10 मिनिटं झाली आणि प्रश्न कमी सुटलेत, पहिले 20 मिनिटं झालीत आणि प्रश्न कमी सुटलेत, कमी प्रश्न सुटलेत तर कंबाईन सारख्या परीक्षेत पुन्हा ते रिकव्हर टाइम होत नाही, तो खड्ड्यातच जातो. म्हणजे ह्या फॅक्टरचा बघा मी इथे विचार केलेला नाही. मी फक्त टेंडन्सी मानसिकता कशी असते, म्हणजे एक चांगला स्कोर येणाऱ्याची किंवा न येणाऱ्याची आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट रिअल टाइम मध्ये कसा होतो ते बघा मी आपलं एक जस्ट जे विद्यार्थ्यांची उदाहरणं मला जे आता समोर आठवत आहेत त्या आधारे मी ते केलं होतं विवेचन. लक्षात घ्या. म्हणजे अनेक फॅक्टर्स इथे विचारात घेतलेले नाहीत, हे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. ठीक आहे.